नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी. मित्रांनो, सध्या अधिक मास सुरू आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार अधिक मास हा अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेले नामस्मरण, जप, दानधर्म, व्रत आणि भक्ती यांचे फळ अक्षय मिळते असे सांगितले जाते. तसेच अधिक मासाची कथा श्रद्धेने ऐकल्यास मोठे पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. आज आपण अधिक मासाची एक सुंदर कथा ऐकणार आहोत. ही कथा पुराणांमध्ये सांगितली जाते आणि श्रद्धेची मान्यता म्हणून सांगितली जाते. अवंतीपूर नावाचे एक नगर होते. त्या नगरात दोन भाऊ अतिशय गुण्या गोविंदाने राहत होते. घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. मोठ्या भावाच्या पत्नीचे नाव रूपवती आणि धाकट्या भावाच्या पत्नीचे नाव धनवती होते. गरिबीमुळे दोन्ही भावांनी पैसे कमवण्यासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही कामासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी गावात राहू लागल्या. मोठी जाऊ रूपवती मात्र घरात राणीसारखी राहू लागली. ती स्वतः कोणतेही काम करत नसे. घरातील सर्व कामे ती धनवतीकडून करून घेत असे. धनवती दिवसभर मोलकरणीसारखी काम करत होती. एके दिवशी काही कारणावरून रूपवतीनं धनवतीला घराबाहेर काढून नेले. हा सगळा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीनं पाहिला. तिला धनवतीची दया आली. तिनं तिला आपल्या वस्तीत राहण्यास जागा दिली. त्या काळात अधिक मास सुरू होता. धनवतीनं अधिक मासाचे व्रत करण्याचा निश्चय केला. हे समजताच ती रूपवतीकडे गेली आणि नम्रपणे म्हणाली, जाऊबाई, अधिक मास सुरू झाला आहे. माझी ही इच्छा आहे की मी हे व्रत करावे. कृपया मला याची माहिती सांगा. रूपवती कपटी स्वभावाची होती. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशीच तिची इच्छा होती. तिनं धनवतीला खोटी माहिती दिली. ती म्हणाली, अधिक मास हा मलिन मास आहे. त्यामुळे या महिन्यात तू मलिनच राहायचे. गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट कपडे घालायचं, चांगले शब्द न बोलता घाणेरडे शब्द बोलायचं आणि रोज पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. हे महिनाभर कर, मग देव प्रसन्न होतील. धनवतीला तिचे सर्व बोलणं खरे वाटले. दुसरगली ती रोज पिंपळाच्या झाडाजवळ जाई, नमस्कार करी आणि मनापासून म्हणे, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असे करता करता अधिक मास संपत आला. उद्यापनाचा दिवस जवळ आला. रूपवतीनं 108 ब्राह्मणांना जेवणासाठी बोलावले. हे पाहून धनवतीलाही 108 ब्राह्मणांना बोलवावे असे वाटले. तिनेही श्रद्धेनं निमंत्रण दिले. त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती पिंपळाच्या झाडाजवळ गेली आणि म्हणाली, पिंपळा पिंपळा आज तुम्हाला माझ्या घरी जेवायला यावेच लागेल. तिचा आवाज अत्यंत भक्तिमय होता. तिचे आमंत्रण हृदयापासून आलेले होते. असे म्हणतात की तिचा तो भक्तिभावाचा आवाज थेट वैकुंठापर्यंत पोहोचला. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडातून प्रकट झाले. ते म्हणाले, धनवती, मी तुझ्या घरी जेवायला येईन. अखंड विश्वाच्या मालकाला समोर पाहून धनवती आश्चर्यचकित झाली. भगवान म्हणाले, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. ही घटना कोणालाही सांगू नकोस. कोणी विचारले की तुझ्या घरी कोण येणार आहे, तर माझा भाऊ येणार आहे असे सांग. धनवती आनंदानं घरी परतली. पण तिच्या घरात अन्नधान्य नव्हते. थोडेसे पीठ होते. तिनं त्यातून साधा स्वयंपाक केला. तो एकाच व्यक्तीला पुरेल इतकाच होता. तिनं एक लाडूही तयार केला. थोड्याच वेळात भगवान विष्णू तिच्या घरी आले. त्याचवेळी 108 ब्राह्मणही तिच्या घराकडे जेवणासाठी येत होते. भगवान म्हणाले, धनवती, तू 108 ब्राह्मणांना बोलावले आहेस, पण स्वयंपाक तर एकाच माणसाचा केला आहेस. तो सर्वांना कसा पुरणार? धनवती घाबरली. भक्तीच्या भरात ती सर्व विसरून गेली होती. भगवान म्हणाले, घाबरू नकोस. एक केळीचे पान आण, एक द्रोण आण आणि तू बनवलेला लाडू आण. तिनं तसं केले. भगवानांनी सांगितल्याप्रमाणे तिने लाडूचे 108 भाग केले. मग सर्व पात्रे आणि पाने ओळीत मांडली आणि मग घडला चमत्कार. असे सांगितले जाते की प्रत्येक पानावर पंचपक्वान्नांचे स्वादिष्ट जेवण तयार झाले. सर्व पदार्थ भरभरून प्रकट झाले. 108 ब्राह्मण जेवायला बसले. सर्वांनी तृप्त होईपर्यंत भोजन केले. जेवणानंतर ते म्हणाले, धनवती, तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत. देवाची कृपा तुझ्यावर सदैव राहो. तुझे दुःख आणि दारिद्र्य दूर हो. सर्व ब्राह्मण निघून गेले. भगवान विष्णू म्हणाले, हे धनवती, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तू सदैव माझे नामस्मरण करत राहा. असे म्हणत भगवान अदृश्य झाले. पण दुसरीकडे रूपवतीच्या घरी वेगळाच प्रकार घडला.
तिने 108 ब्राह्मणांसाठी भरपूर स्वयंपाक केला होता. पण जेव्हा ब्राह्मण जेवायला बसले तेव्हा संपूर्ण स्वयंपाक नाहीसा झाला होता. ब्राह्मण रागावले. ते म्हणाले, तू आम्हाला जेवायला बोलावून फसवलेस, त्यामुळे तुझे हे व्रत निष्फळ होईल. असे म्हणून त्यांनी तिला शाप दिला आणि ते निघून गेले. रूपवतीला आश्चर्य वाटले. तिने विचार केला, मी तर धनवतीला चुकीची माहिती दिली होती, मग तिचे व्रत कसे यशस्वी झाले हे पाहण्यासाठी ती धनवतीच्या घरी गेली. तिथे तिने पाहिले की 108 ब्राह्मण तृप्त होऊन गेले होते. तिने धनवतीला सर्व विचारले. धनवतीने संपूर्ण घटना सांगितली. ती म्हणाली, जाऊबाई, मी तुमच्या सांगण्याप्रमाणे व्रत केले, पण माझ्या श्रद्धेवर प्रसन्न होऊन भगवान स्वतः माझ्या घरी आले आणि त्यांनीच सर्व व्यवस्था केली. हे ऐकून रूपवतीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने धनवतीची माफी मागितली. धनवतीनेही मोठ्या मनाने तिला क्षमा केली. काही दिवसांनी दोन्ही भाऊ परत आले. तेव्हा अशी आकाशवाणी झाली, असे सांगितले जाते, हे धनवती, तुझ्या भक्तीने आणि अधिक मासाच्या व्रताने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या घरात सदैव अन्नधान्य राहील. हे धनवती, तुझ्या भक्तीने आणि अधिक मासाच्या व्रताने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या घरात सदैव अन्नधान्य राहील. लक्ष्मीचा वास राहील. दुःख आणि दारिद्र्य दूर होईल. तसेच भगवान म्हणाले, जो कोणी श्रद्धेने अधिक मासाचे व्रत करेल, कथा ऐकेल आणि माझे नामस्मरण करेल, त्याच्या जीवनातील दुःख कमी करण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, ही अधिक मासाची कथा श्रद्धेची मान्यता म्हणून सांगितली जाते. भक्तिभाव, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा यांचे महत्त्व या कथेतून सांगितले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करून आपल्या YouTube फॅमिलीचा भाग बना.